वर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं आयोजित केलेल्या आजच्या ऊस विकास मेळाव्यासाठी उपस्थित असणारे लोकनेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, चेअरमन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, व्हाईस चेअरमन पांडुरंग दामोदर घुले साहेब, कार्यकारी संचालक जगन्नाथ गुगरकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे संचालक मंडळातील सर्व सदस्य आणि त्यांचे सहकारी, सन्मान्य व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व आमचे शेतकरी बांधव, वेळेची मर्यादा असल्यामुळं मी कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत 45 मिनिटं मी आपल्या समोर बोलेन आणि शेवटच्या 15 मिनिटांमध्ये प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असा 1 तासामध्ये आपल्याला ऊस हा विषय समजून घ्यायचा. ऊस पीक समजून घेण्याच्या अगोदर थोडीशी भौगोलिक परिस्थिती, हवामान याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून ऊसाला काय लागतं हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया. ऊसाला शाश्वत पाणी लागतं. मला वाटतं शाश्वत पाणी आपल्याकडे आहे. ऊसाला वर्षभर सूर्यप्रकाश लागतो. परमेश्वरानं सूर्यप्रकाश दिलेला आहे. तिसरा शब्द थोडा अडचणीचा असेल तो म्हणजे निचऱ्याची जमीन. आणि चौथा शब्द इच्छाशक्ती प्रबळ. इच्छाशक्ती प्रबळ असेल, निचऱ्याची जमीन असेल, वर्षभर सूर्यप्रकाश असेल आणि शाश्वत पाणी असेल तर एका एकरमध्ये 100 टन आणि 100 टनाच्या वरती उत्पादन काढता येतं. हे अनेक शेतकरी बांधवांनी सिद्ध केलेलं आहे. त्यापैकी आपल्याकडे एक शेतकरी स्टेजवर बसलेले आहेत. ऊसाला पाऊसमान लागतं कमीत कमी 500 मिलीमीटर आणि जास्तीत जास्त 750 मिलीमीटर. याचा अर्थ असा आहे की वर्षभर शाश्वत पाण्याबरोबर सूर्यप्रकाश पाहिजे. म्हणून पाऊस जर जास्त झाला, गेल्या वर्षीचं उदाहरण घ्या, पाऊस जर जास्त झाला तर टनेज खाली येतं. आपण कुठल्याही भागामध्ये बघा 1000 मिलीमीटरच्या वरती जर पाऊस गेला तर त्या ठिकाणी ऊसाचं उत्पादन घटलेलं दिसतं. सांगलीचा पूर्व भाग, साताऱ्याचा पूर्व भाग, पुण्याचा पूर्व भाग, नगरचा पूर्व भाग, ज्या भागामध्ये 500 ते 750 मिलीमीटर पाऊस पडतो त्या भागामध्ये सूर्यप्रकाश चांगला असतो आणि तिथं शेतकरी सहज 80 टन, 90 टन, 100 टन, 100 टनाच्या वरती गेलेला दिसतो. म्हणजे हवामान लक्षात आलं. आता ऊस पिकामध्ये 4 शब्द महत्वाचे आहेत आणि या 4 शब्दाकडे जर लक्ष दिलं तर आपल्याला शाश्वत उत्पादन काढता येतं. पहिला आहे उगवण हा शब्द, म्हणजे पहिले 1.5 महिने. त्यानंतर 1.5 महिने ते 3 महिने फुटवा, त्यावेळी लक्ष देणं गरजेचं आहे. 3 महिन्यानंतर कांडी निघायला सुरुवात होते आणि कांडी निघायला सुरुवात झाल्यानंतर 3.5 ते 4 महिन्यानंतर आपण ऊसाला भर लावतो, भरणी करतो. पहिल्या 4 महिन्यापर्यंतच ऊस शेतीचं शास्त्र आहे. 4 महिन्यानंतर तसं बघायला गेलं तर पाणी देण्याशिवाय काम नाही. मग पहिल्या 4 महिन्यात आम्ही प्रामाणिकपणे लक्ष दिलं. वेळेवर खत व्यवस्थापन, वेळेवर पाणी व्यवस्थापन, वेळेवर तण नियंत्रण, वेळेवर मशागत, वेळेवर फवारण्या ह्या जर केल्या आणि पहिल्या 4 महिन्यात लक्ष दिलं तर आपला ऊस सहज 60 टन, 80 टन, 100 टन, 100 टनाच्या वरती जाऊ शकतो. हे मी माझ्या व्याख्यानाच्या माध्यमातून बोलणार आहे. आता थोडस परत बॅकला येतो. आपल्या महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती आणि क्षेत्र माहीत असावं म्हणून, कारण आपण या क्षेत्रात अनेक वर्ष काम करतोय. महाराष्ट्रामध्ये 238 साखर कारखाने झालेले आहेत. 96 कारखाने सहकारी राहिलेले आहेत. बाकीचे कारखाने खाजगी झालेले आहेत. या सर्व साखर कारखान्याला लागणारा जो कच्चा माल आहे तो कच्चा माल साधारणपणे 14 लाख हेक्टरच्या आसपास लागतो. म्हणजे 35 लाखाच्या आसपास 35 लाख एकर क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहे. हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ज्यावेळी गाळप पूर्ण होतं आणि वर्षाच्या शेवटी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, पाडेगाव संशोधन केंद्र असेल, शुगर कमिशनर ऑफिस असेल, या संस्था वर्षाच्या शेवटी लेखाजोखा मांडतात. महाराष्ट्राचं सरासरी ऊसाचं उत्पादन काय. मला थोडस खेद वाटतो सांगायला, आपण देशामध्ये 3 नंबरला असायचो. तामिळनाडू राज्याचं सरासरी एकरी ऊसाचं उत्पादन 42 टन, कर्नाटक राज्याचं सरासरी ऊसाचं उत्पादन 38 टन आणि आपण साधारणपणे 36 टनाच्या आसपास असायचो. तो नंबर आता 7व्या 8व्या नंबरला गेलेला आहे. महाराष्ट्राचं गेल्या वर्षीच उत्पादन होतं 31 टन आणि आता गाळप हंगाम संपला साहेब, त्याचं सरासरी ऊसाचं उत्पादन आहे 28 टन प्रति एकर.
एकीकडे आम्ही आमचं प्रगत राज्य म्हणतो आणि दुसरीकडे उत्पादकता घटत चाललेली आहे. साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे आपलं सुद्धा ऊसाचं सरासरी ऊसाचं उत्पादन 36 ते 38 टनाच्या आसपास राहिलेलं आहे आणि कधी कधी तेही खाली आलेलं दिसून येतं. म्हणून आपल्याला कारखान्याची सरासरी 40 टनाच्या वरती 45 टनाच्या वरती गेली पाहिजे. यासाठी एक उदाहरण देतो साहेब, आपल्याला कल्पना असेल, आदरणीय अरुणाना लाड साहेबांचा जो क्रांती सहकारी साखर कारखाना आहे, सुरुवातीला त्यांच्या कारखान्याचं उत्पादन सरासरी 27 टन होतं. आज कारखान्याचं सरासरी उत्पादन 47 टन आहे. याला कारण असं आहे, 50%च्या वरती ड्रीप खाली क्षेत्र गेलं, ऊसामधून खत ड्रीप मधून खत आणि पाण्याचं व्यवस्थापन होऊ लागलं आणि ऊस शेतीचं शास्त्र शेतकऱ्यांनी समजून घेतलं. आज कारखान्याची सरासरी 47 टन आहे. असंच शेतकऱ्यांचं उदाहरण घेऊया आपण. अनेक उदाहरणं सांगता येतील, फक्त उदाहरण म्हणून मला 2 सांगाविषयी का वाटतात, कारण शेतकरी बांधव आपला कुठपर्यंत गेलेला आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, सांगली जिल्ह्यामध्ये विटा हे शहर तसंच दुष्काळी भागातलं शहर आहे आणि आता अलीकडे ताकारीचं पाणी आलेलं आहे. त्या विटा शहराच्या शेजारी खेराडवांगी नावाचं गाव आहे. संजय कदम नावाचे शेतकरी आहेत. 17 एकर ऊस लावला हलक्या जमिनीमध्ये. सरीमधलं अंतर 6 फूट ठेवलं. 2 फुटावर 1 डोळा पद्धतीची लागण केली. नेटाफिम कंपनीचं ड्रीप केलं आणि ड्रीप मधून दररोज खत आणि दररोज पाणी. त्याला ऑटोमायझेशन असा शब्द आहे. दररोज खत आणि दररोज पाणी. या शेतकऱ्याच्या तोंडामध्ये 2 शब्द असतात, साहेब मी थेंबा थेंबानं पाणी देतो आणि ग्रॅमनं खतं देतो. पोत्याने खतं टाकायचे दिवस संपलेले आहेत. आणि संजय कदमांच्या शेतामधल्या ऊस उत्पादनाची आकडेवारी पाहिली तर तुम्हाला असं लक्षात येईल, 17 एकर क्षेत्राची सरासरी एकरी 117 टन. 17 एकराची सरासरी 117 टन. मग त्यांनी थोडासा प्रयोग नवीन करायचं ठरवलं. 6x2 ची लागण, सरीतलं अंतर 6 फूट, 2 फुटावर रोप लागण, ऊसाची जात 86-32, जमीन हलकी, नेटाफिम कंपनीचं ड्रीप मधनं खत आणि पाणी. यावेळी मात्र ऊसाच्या दोन्ही बाजूला ड्रीपच्या नळ्या टाकल्या. डबल लॅटरलचा प्रयोग केला आणि सांगायला आनंद वाटतोय की 6 एकर क्षेत्राची सरासरी निघाली एकरी 136 टन अशी 6 एकराची सरासरी निघाली. यातनं काय शिकायचं आहे? यातनं हे शिकायचं आहे, थेंबा थेंबानं पाणी द्यावं लागणार आहे आणि ग्रॅमनं खतं द्यावं लागणार आहेत हे शिकायचं आहे. आणि शास्त्र समजून घेतलं तर सगळ्या क्षेत्राचा ॲव्हरेज 100 टनाच्या वरती जाऊ शकतं, हे आपल्यासारख्या शेतकरी बांधवांनी सिद्ध केलेलं. दुसरं उदाहरण सांगायचं मला सोलापूर जिल्ह्यामधलं, ज्या भागामध्ये आपल्यासारखा पाऊस कमी पडतो पण पाणी आता आलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये पेनूर नावाचं गाव आहे. पंढरपूर ते मोहोळच्या मध्ये पेनूर गाव आहे. शेतीवर शेती करत असं 110 एकर शेती केलेले परमेश्वर दगडू राऊत नावाचे एक शेतकरी आहेत. 65 एकर ऊस लावला. जमिनीचा प्रकार हलकी जमीन आणि सरीमधलं अंतर ठेवलं 7 फूट. 65 एकर ऊस, सरीमधलं अंतर 7 फूट. 45 एकरावर 86-32, 20 एकरावर 265 आणि लागणीची तारीख 21 जुलै ते 15 ऑगस्ट. हा ऊस पुढच्या वर्षी कारखाना चालू झाल्यानंतर गेला आणि मला सांगायला आनंद वाटतोय काय, सगळी मशागत मोठ्या ट्रॅक्टरने केल्यानंतर आज अंतर मशागत जी आहे, बाळ भरणी मोठी भरणी करण्याचं काम छोट्या ट्रॅक्टरनं कोबोटा ट्रॅक्टरनं केलं. दर महिन्याला ऊसाच्या पानावर फवारणी करण्याचं काम कोबोटा ट्रॅक्टरनं केलं. ठिबक सिंचनामधनं खत दिलं, ठिबक सिंचनामधनं पाणी दिलं आणि ज्यावेळी हा सगळा ऊस तुटला त्यावेळी 65 एकरापैकी 20 एकराची सरासरी निघाली एकरी 133 टन आणि 65 एकराची सरासरी निघाली 96 टन प्रति एकर. 65 एकरामधून 6250 टन ऊस कारखान्याला गेला आणि पहिलंच ऊसाचं बिल 1 कोटीच्या वरती बिल घेणारे परमेश्वर दगडू राऊत यांची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली आणि साहेब कृषी भूषण पुरस्काराने त्यांना आपण सन्मानित केलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं त्यांना सन्मानित केलेला आहे. म्हणजे 65 एकर क्षेत्राचा ॲव्हरेज सुद्धा 100 टन निघू शकतं, हे तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी सिद्ध केलेलं आहे. माझ्याकडे असे 101 उदाहरण आहेत, पण मी त्या खोलामध्ये जाणार नाही. सांगण्याचा उद्देश एवढाच होता की क्षेत्र छोटा असू द्या, क्षेत्र मोठा असू द्या, 100 टनाच्या वरती उत्पादन काढता येतं. आता विषयाला हात घालतो कारण वेळेची मर्यादा आहे. साहेबांनी उल्लेख केला की जमिनीमधला सेंद्रिय कर्ब काय असला पाहिजे. यासाठी शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे, कारखान्यामार्फत मातीचं आणि पाण्याचं परीक्षण केलं जातं. 3 वर्षातनं एकदा तरी मातीचं परीक्षण आपण करून घ्यावं आणि माती परीक्षण केल्यानंतर त्यामध्ये घटक असतो तो म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन, मराठीमध्ये सेंद्रिय कर्ब. हा सेंद्रिय कर्ब पाहिजे 0.80 ते 1%, 0.8 ते 1, म्हणजे 1% जर सेंद्रिय कर्ब असेल तर आपल्याला अपेक्षित उत्पादन 80 टन, 90 टन, 100 टन, 100 टनाच्या वरती काढता येतं.
आणि हा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, नंतर याचा ओवापोह मी माझ्या भाषणामध्ये करणार आहे. माती परीक्षण करून घ्यावं आणि सेंद्रिय कर्ब 0.80च्या वरती 1% गेला पाहिजे, यासाठी आपल्याला काम करावं लागेल. दुसरी गोष्ट, आपल्या जमिनीमध्ये सर्वसाधारण पॅरामीटर काय असले पाहिजे. मातीचं परीक्षण केल्यानंतर माझ्या जमिनीमधला पीएच 6.5 ते 7.5च्या आसपास असेल तर ती जमीन 1 नंबर मानली जाते. 6.5 ते 7.5च्या आसपास जर पीएच असेल तर ती जमीन 1 नंबर मानली जाते. ज्यादा पीएच असेल तर काय करायचं बोलणार आहे. दुसरी गोष्ट, आमच्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण 1 ते 5% पर्यंत पाहिजे. आणि चुनखडीचं प्रमाण जर तुमचं कदाचित 10%च्या वरती असेल तर टाकलेली खतं पिकाला घेता येत नाही. त्यासाठी काय केलं पाहिजे हे मी नंतर बोलणार आहे. आणि त्याचबरोबर मग तुमच्या जमिनीमधला एशी वगैरे असतो तो 1%च्या आत असला पाहिजे. बरेच पॅरामीटर आहेत, पण मोठे मोठे जे महत्वाचा घटक आहे तो म्हणजे सेंद्रिय कर्ब 0.80 ते 1% असला पाहिजे, हे मात्र विसरता कामा नये. आता हे करत असताना ऊस शेतीच्या विषयाला मी हात घालणार आहे. तुमच्या समोर 8 ते 10 मुद्दे मांडणार आहे. आपल्या समोरची मेन अडचण काय, मी आकडेवारी आपल्याकडून घेतली तर आपल्या समोरची अडचण अशी आहे की आपल्या गेल्या वर्षीचा आपला हंगामामध्ये 35% अडसाली होता, ज्याचा उल्लेख साहेबांनी केला. पण याच्यापूर्वी 50% अडसाली होता, आता तो 35%वर आलेला आहे. आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये अडसाली किती असला पाहिजे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये अडसालीचं क्षेत्र जास्तीत 15 ते 20% असलं पाहिजे. पूर हंगामाचं क्षेत्र असलं पाहिजे 25 ते 30% असलं पाहिजे. सुरू हंगामाचं क्षेत्र असलं पाहिजे 15 ते 20% असलं पाहिजे. आणि खोडवा 40 ते 45% असला पाहिजे. पण आपल्याकडे थोडस अडचण अशी आहे की अडसाली खालचं क्षेत्र जादा असल्यामुळं आपला ऊस वेळेत तुटत नाही. म्हणून माझी विनंती आपल्याला आहे, हंगाम समजून घेत असताना लक्षात ठेवावं. साधारणपणे 7 जूनला मृग नक्षत्र निघाल्यानंतर ह्या लागणीला सुरुवात होते. पण आम्ही आपल्याकडे ऐकलं, आज मी आल्यानंतर ऐकलं की आपण साधारणपणे 1 जूनला लागणीला परवानगी देतो. साहेब, आपण थोडस सोमेश्वर कारखान्याचा अभ्यास जर केला, माळेगाव कारखान्याचा अभ्यास केला, छत्रपती कारखान्याचा अभ्यास केला तर ते परवानगी देताना 1 जुलैच्या पुढे देतात. असं काय भविष्यामध्ये करता येईल का, याचा विचार करावा लागेल. आणि भविष्यामध्ये 15 ते 20% क्षेत्रावरती जो अडसाली खाली आणण्यासाठी पूर हंगाम सुद्धा समजून घेतला पाहिजे. ज्या लागणी जून जुलै ऑगस्ट मध्ये केल्या जातात त्याला अडसाली म्हणतो. निश्चितच ऊसाचं उत्पादन थोडंसं या हंगामामध्ये जादा येतं, पण दुसरा हंगाम आहे तो सुद्धा कमी नाही. 15 सप्टेंबर ते 15 डिसेंबरच्या दरम्यान लागण करून 14 ते 16 महिन्यामध्ये जे ऊसाची तोड केली जाते त्याला आपण पूर हंगाम म्हणतो. आणि हा हंगाम सुद्धा एकरामध्ये सहज 60 ते 80 टन आणि अभ्यासू शेतकऱ्यांना एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन देऊ शकतो असा हंगाम आहे. त्यातल्या त्यात ऑक्टोबर महिन्यामध्ये जर लागणी झाल्या आणि पुढच्या वर्षी 14 महिन्यानंतर जर तुमचा ऊस तुटला तर तुमच्या ऊसाला 75-80 टनापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. एवढं तुम्हाला शास्त्र तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे सुरू. 15 डिसेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत ऊसाची लागण करून 12 ते 14 महिन्यामध्ये जो ऊस तोडला जातो त्याला आपण सुरू म्हणतो. हा हंगाम आपल्याला एकरी 40 ते 60 टन उत्पादन देणारा हंगाम आहे. म्हणून माझी या शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी अडसाली न म्हणता जून जुलै महिन्यामध्ये ताग धेंच्यासारखं हिरवळीचं पीक जर रानामध्ये गाडलं तर एकरामध्ये 8 ते 10 टन हिरवळीचं खत आपल्या रानाला मिळू शकतं. जमिनीमध्ये एकरी सेंद्रिय कर्ब वाटल्यामुळे 10 टनाचं उत्पादन वाढू शकतं. म्हणून येणाऱ्या काळामध्ये काही शेतकऱ्यांनी अडसाली जरूर करावं, मी नाही म्हणत नाही, पण अडसाली खालचं क्षेत्र करत असताना पूर हंगामाला सुद्धा प्राधान्य द्यावं. पूर हंगामामध्ये सगळ्यात बेस्ट लागण्याची तारीख ऑक्टोबर ही मानली जाते आणि या ऑक्टोबर महिन्यामध्ये लागण करून आपल्याला एकरी 60 टन 70 टन 80 टनाकडे जाता येतं. आता दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे ऊसाची जात. आपल्याकडे ज्या ऊसाच्या जाती आहेत यामध्ये प्रामुख्याने मी अभ्यास केला तर आपल्याकडे 85% क्षेत्रावरती 265 आहे. 265 शास्त्र काय सांगतं बघा. 265 शास्त्र असं सांगतं की 265 तुम्ही ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरला लावायला परवानगी द्यायला हरकत नाही. पण 265 शास्त्र काय आहे, त्याला कमीत कमी 14 महिने 15 महिने मिळाले पाहिजेत. आणि साहेब, थंडी मिळाल्यानंतर जर हा ऊस तोडला तर ह्याला रिकव्हरी चांगली मिळते. पाडेगाव संशोधन केंद्रांच्या शास्त्रज्ञांशी आम्ही सखोल चर्चा केलेली आहे. जर तुमचा 16, 17, 18 महिन्याचा ऊस असेल आणि तुम्ही नोव्हेंबरला गाळला तर तुम्हाला 8.5-9% रिकव्हरी मिळणार. पण तोच ऊस थंडी मिळाल्यानंतर जर गाळला तर तुमची रिकव्हरी 10-10.5च्या वरती जाऊ शकते. म्हणून तुम्हाला थंडी मिळाल्यानंतर गाळप आणि 14-15 महिन्यानंतर गाळप. आणि ज्या क्षारयुक्त जमिनी आहेत, ज्या चिवट झालेल्या जमिनी आहेत, अशा जमिनीमध्ये 265 आणि निचऱ्याच्या जमिनीमध्ये आपल्याला 86-0-32 ला प्राधान्य द्यावं लागेल. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये फक्त 15% 86-0-32 आहे.
86-32 सारखे महाराष्ट्रामध्ये ऊसाची जात नाही. साखर धंदा महाराष्ट्रामधला टिकलेला आहे केवळ 86-32 मुळे. याला कारण असं आहे सांगतो. शेतकऱ्यांना या जातीनं एकरामध्ये 60 टन 80 टन 100 टन 120 टन 150 टनापर्यंत उत्पादन दिलेलं आहे. साखर कारखान्याला 11% पासून 13% पर्यंत रिकव्हरी दिलेली आहे. या जातीला तुरा येत नसल्यामुळे तुम्ही 14 महिने 15 महिने 16 महिने 18 महिने शेतामध्ये ऊस ठेवू शकता. दुसरी गोष्ट फुटवा चांगला आहे. एका एकर मध्ये शास्त्राच्या नियमानुसार 40,000 ऊस तोडताना पाहिजे. 40,000 ऊसाची संख्या देणारी जात आहे. कारखाना चालू झालेल्या दिवसापासून कारखाना बंद होईपर्यंत कधी हा ऊस तोडू शकता. आणि तुरा येत नसल्यामुळं दर महिन्याला 2 ते 3 कांड्या जन्माला घालणारी जात असल्यामुळं पहिलं प्राधान्य आपलं असं असलं पाहिजे की कोश 86-32 या जातीला पहिलं प्राधान्य असलं पाहिजे. आणि दुसरं, ज्या जमिनी क्षारयुक्त आहेत, नदीकाठच्या आहेत, चिबड झालेल्या आहेत, 8च्या पुढे पीएच गेलेला आहे, अशा जमिनीमध्ये 265 लावायला काही हरकत नाही. पण ऊसाच्या जातीमध्ये सुद्धा आपल्या भागामध्ये बदल झाला पाहिजे. आपलं यील्ड उत्पादन आणि कारखान्याची रिकव्हरी, कारखाना बी जगला पाहिजे आणि शेतकरी बी जगला पाहिजे. हे जर बघायचं असेल तर 86-32 ला आज घडीला महाराष्ट्रामध्ये पर्याय नाही. तिसरी एक ऊसाची जात सांगायची आहे. या जातीकडे आपलं दुर्लक्ष आहे. ती म्हणजे MS 10,001. माझी एक विनंती राहील आदरणीय साहेबांना, साहेब ठोंबरे साहेबांचा जो कारखाना आहे त्या कारखान्यावर एकदा आपण जाऊन यावं. ठोंबरे साहेबांच्या कारखान्यावरती साहेबांनी काय केलेलं आहे? जो शेतकरी ड्रीप खाली 10,001 लावेल, जो शेतकरी 10,001 ऊसाची लागण करेल आणि ड्रीप खाली ऊस लावेल, त्यांना टनाना 100 रुपये भाव जादा दिलेला आहे. आणि त्यांच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये साहेब 40%च्या वरती आज 10,001 ची लागण झालेली आहे. आणि 10,001 चं वैशिष्ट्य काय माहित आहे? आपल्या पत्रकामध्ये साहेब आपण 13 महिने त्याला म्हणलेला आहे. 13 महिन्यानंतर ऊस तोड. थोडस मी आपल्या परवानगी घेऊन बोलतो साहेब, हा ऊस तुम्ही 12 ते 13 महिन्यात तोडा. 12 ते 13 महिन्यात तुम्ही 10,001 जर तोडला तर एकरामध्ये 60 ते 80 टन उत्पादन देण्याची ताकद या 10,001 मध्ये आहे. कारण 265 हे बाळ आहे. 265 पासून तयार केलेली जात असल्यामुळं आणि या जातीला तुम्ही 12 महिन्यात 12.5 महिन्यात जर तोड दिली तर 60 ते 80 टन एवढं ऊसाचं उत्पादन देणारी MS 10,001 ही जात आहे. त्यामुळे उशिरा लागण करून लवकर ऊस तोडण्यासाठी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये लागणे करून त्याच दरम्यान म्हणजे सरासरी 12 महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ऊस जर तोडायचा असेल तर 10,001 ला प्राधान्य द्यावं ही माझी विनंती आहे. आज नवीन विषय आपण घेऊन काम करावं आणि आपल्या ज्ञानात भर म्हणून सांगतो. क्षारयुक्त जमिनीमध्ये सुद्धा ही साहेब चांगली येते. पीएच जादा असणाऱ्या जमिनीमध्ये सुद्धा चांगली येते. आणि याला 12 महिन्यामध्ये जरी आपण तोडला तर 12%च्या वरती रिकव्हरी देणारी जात असल्यामुळं आपण तिसरी जात आहे ज्या जातीकडे आपलं दुर्लक्ष आहे. MS 10,001 खोडव्याला सुद्धा 1 नंबर आहे. 3-4 खोडवे घेऊ शकतो. लागणीपेक्षा खोडवं चांगलं येत आहे. म्हणून आपल्या नोंद होईमध्ये आज विचार असा करावा की 10,001 या जातीला लेट लागण करणाऱ्या शेतकऱ्याला प्रोत्साहनपर मला काय देता येईल का, या दृष्टिकोन जर विचार केला तर भविष्यामध्ये आपला अडसाली खालचं क्षेत्र कमी करण्यासाठी 10,001 आपल्याला मदत करू शकेल. हाही मुद्दा या माध्यमातून आपल्याला मांडायचा होता. अजून एक मुद्दा मांडायचा. आता गेल्या 2-3 वर्षामध्ये 3 नवीन जाती आलेल्या आहेत. एक म्हणजे MS 10,001, दुसरी PDN 13,007 आणि PDN 15,006 अशा काही जाती आलेल्या आहेत. यामध्ये PDN 15,012 या जातीचा उल्लेख मी आवर्जून करेन. 265 आणि 94,008 या जातीपासून तयार केलेली ही जात आहे. PDN 15,012 जरूर शेतकऱ्याने याचा विचार करावा. 265 हे बाळ आहे. दिसायला 265 सारखी आहे. जाडी चांगली आहे. पेरातलं अंतर चांगलं आहे. ऊस लोळत नाही. फक्त थोडासा फुटवा कमी आहे. फुटवा जरी कमी असला तर जो काही फुटवा निघालाय त्याचं ऊसात रूपांतर होतं. म्हणून शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे, चौथी ऊसाची जात मी सांगतोय PDN 15,012 अडसालीला चालते, पूर हंगामाला चालते, सुरू हंगामाला चालते. फक्त या जातीमध्ये एकच दोष आहे, जर जादा पाऊस झाला तर लवकर तुरा येण्याची शक्यता आहे आणि इतर जातीच्या तुलनेमध्ये थोडासा फुटवा कमी आहे. पण 86-032 पेक्षा रिकव्हरी जास्त आहे साहेब. कारखान्याच्या हिताची जात आहे. 86 पेक्षा रिकव्हरी जास्त आहे. 265च्या बरोबरीने उत्पादन आहे. क्षारयुक्त जमिनीमध्ये येणारी जात आहे. म्हणून PDN 15,012 लेट लागणीसाठी 13 महिने 14 महिने 15 महिने तोड जर पाहिजे असेल तर PDN 15,012, 12 ते 13 महिन्यात तोड पाहिजे असेल तर MS 10,001, लवकर लावून उशिरा तोडायचं असेल आणि निचऱ्याच्या जमिनीत लावायचं असेल तर 86-032 आणि बिघडलेल्या जमिनीमध्ये लावायचं असेल तर 265. या पद्धतीने शेतकरी बांधवांनी जावं लागेल. तरच असं आपल्याला कारखान्याचं हित आणि शेतकऱ्याचं हित साधता येईल. अशा या जाती आहेत. आता तिसरा मुद्दा, आपल्याला लागण करायची.
जो मुद्दा मी पहिल्यांदा उल्लेख केला तो म्हणजे जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे. आपल्या जमिनीमधला सेंद्रिय कर्ब जर वाढवायचा असेल तर मी 4-5 गोष्टी सांगणार आहे. यापैकी एका गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. पहिली गोष्ट, ताग किंवा ध्यांच्या हिरवळीची पिकं. आपल्या कारखान्यामार्फत ताग किंवा ध्यांच्याचं बियाणं दिलं जातं. एका एकर मध्ये 35 ते 40 किलो तागाचं बियाणं लागतं. हलक्या जमिनीमध्ये ताग टाकावा. एका एकर मध्ये 20 ते 25 किलो ध्यांच्याचं बियाणं लागतं. काळ्या जमिनीमध्ये ध्यांच्या टाकावा. सरीवरंब पद्धतीने ताग ध्यांच्या घेता येतो आणि 50-55 दिवसामध्ये हा ताग ध्यांच्या सरीमध्ये लोळवता येतो. भोंड्याची सरीचा भोंडा करता येतो किंवा माडा ताग ध्यांच्या म्हणतो, जसं गहू टाकतो त्या पद्धतीने सुद्धा ताग ध्यांच्या टाकता येतो. जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं काम, जमिनीमधला भौतिक, जैविक आणि रासायनिक आणि जैविक सुपीकता वाढवण्याचं काम हा ताग ध्यांच्या करत असतो. ताग ध्यांच्या जर केला तर सहज तुमचं एकरी 10 टनाचं उत्पादन वाढू शकतं. म्हणून 3-4 वर्षातनं एकदा ऊस मोडल्यानंतर आपण ताग किंवा ध्यांच्या रानामध्ये गाडल्याशिवाय ऊसाची लागण करू नये, हा मुद्दा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. समजा ताग ध्यांच्या घेता नाही आला, आपल्याकडे दुग्ध व्यवसाय चांगला आहे, आपल्याकडे जे शेणखत निघतं त्याचं शास्त्र असं आहे, एका एकरला 10 टन, 12 टन, 15 टनापर्यंत सेंद्रिय शेणखत आपण टाकू शकता. ट्रॉलीच्या भाषेमध्ये 4 ट्रॉली, 5 ट्रॉली, 6 ट्रॉली शेणखत टाकू शकता. आणि कमी असेल शेणखत, जर कमी असेल तर सरीमध्ये टाका, ज्यादा असेल तर मशागत करताना टाका. या पद्धतीने आपल्याला शेणखताचा वापर करता येईल. समजा शेणखत पण कमी मिळालं, आपल्या कारखान्यावर मळीपासून तयार केलेलं जर कंपोस्ट खत मिळत असेल तर कंपोस्ट खताचा सुद्धा 10 टन, 12 टन, 15 टनापर्यंत कंपोस्ट खताचा वापर करू शकता. ते पण नाही मिळालं तर तुम्हाला अंड्यावरची कोंबडी देणारी जी कोंबडी असते, तिची खाली पडलेली जी विष्ठा असते, ते जे कोंबडी खत मिळालं तर लागलेला 2 टन आणि भरणीला 2 टन कोंबडी खत टाकू शकता. फक्त चुनखडयुक्त जमिनीमध्ये कोंबडी खत टाकू नका, कारण कोंबडी खतामध्ये चुनखड ज्यादा आहे, कॅल्शियम कार्बोनेट ज्यादा आहे. चांगल्या जमिनीमध्ये कोंबडी खत टाकू शकता. फक्त 10,001 ची लागण केलेली असेल तर कोंबडी खत टाकू नका, कारण 10,001 ला नत्र कमी लागतो आणि कोंबडी खतामध्ये नत्र ज्यादा आहे. म्हणून 2 ठिकाणी कोंबडी खत टाकू नका. एक 10,001 ची लागण केलेली असेल तर, आणि चुनखडयुक्त जमिनीमध्ये कोंबडी खत टाकू नका. चांगल्या जमिनीमध्ये 86-32 असेल आणि कोंबडी खत तुम्हाला लागणीला 2 टन आणि भरणीला 2 टन टाकू शकता. आता सांगितलेले जे मुद्दे आहेत यापैकी एक मुद्दा पकडायचा, शेणखत, कारखान्याचं कंपोस्ट खत, कोंबडी खत आणि ताग ध्यांच्या. आणि जर काहीच नाही जमलं तर ज्या गोष्टीकडे शेतकऱ्यांचं दुर्लक्ष आहे, या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे, ते म्हणजे खोडव्यामध्ये पाचट ठेवणं. एका एकर मध्ये 3 टन पाचट निघतं. दरवर्षी ऊस तुटल्यानंतर पाचट रानामध्ये पसरून दिलं, पाचट बारीक केलं, त्याच्यावर एकराला 1 पोतं युरिया टाकला, 1 पोतं सुपर फॉस्फेट टाकलं, पाणी देताना थोडंसं त्यावरती चालत राहिला आणि 1 महिन्याचं खोडवं झाल्यानंतर पाष्टावर छोट्या ट्रॅक्टरचा जर रोटावेटर मारला तर 2 महिन्यामध्ये सगळं पाचट रानामध्ये कुजवता येतं. पाचट तरी कमीत कमी शेतकरी बांधवांनी रानामध्ये कुजवावं. जर पाचट रानामध्ये दरवर्षी कुजवला तर 5 वर्षानंतर वर्ण शेणखत टाकायची गरज शेतकऱ्यांना भासत नाही. म्हणून सेंद्रिय कर्ब जर वाढवायचा असेल तर पाचट ठेवणं, शेणखताचा वापर करणं, कारखान्याच्या कंपोस्ट खताचा वापर करणं, ताग ध्यांच्याचा वापर करणं आणि कोंबडी खताचा वापर करणं, या 5 मुद्द्यापैकी एक मुद्दा आपल्याला पकडावा लागेल आणि जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी काम करावं लागेल. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 0.8, 0.9, 1% सेंद्रिय कर्ब जर वाढला तरच आपलं ऊसाचं उत्पादन वाढणार आहे. म्हणून जमिनीचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी ही गोष्ट केली पाहिजे. अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारख्या, ती म्हणजे पिकाची फेरपालट. आपण ऊसावर ऊस जर घेत राहिलो तर ऊसाचं उत्पादन वाढणार नाही. म्हणून तुमची जमीन मोकळी असेल तर थंडीच्या दिवसामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी मध्ये हरभऱ्याचा बेवड घ्या. काळ्या जमिनीमध्ये हरभरा घ्या आणि तो हरभरा फुलवर आल्यानंतर रानामध्ये गाडा. ज्या रानामध्ये तुम्ही हरभरा घेतलाय तिथं रान भेगाळतं, जमिनीमध्ये हवा भरली जाते, हरभऱ्याचा आम जमिनीमध्ये पडतो आणि ज्या रानामध्ये हरभरा घेतलाय तिथं एकरी 8 ते 10 टन तुमचं ऊसाचं उत्पादन वाढलेलं दिसतं. म्हणून फेरपालटीच्या पिकामध्ये हरभऱ्या या पिकाला सुद्धा विसरू नका. काळ्या जमिनीमध्ये जाणीवपूर्वक खोडवं मोडल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये जर ऊस तुटलेला असेल तर हरभरा जरूर करा. तुमचं एकरी 10 टन ऊसाचं उत्पादन वाढलेलं दिसेल. चला, थोडक्यात फेरपालट लक्षात आली, थोडक्यात सेंद्रिय कर्ब कसा वाढवायचा लक्षात आला, ऊसाची जात लक्षात आली, कोणत्या तारखेला लागण करायची लक्षात आली. आता एक महत्वाचा मुद्दा आहे, तो आपण अलीकडे विसरत चाललेलो आहे, ते म्हणजे संख्या नियोजन. एका एकर मध्ये ऊसाची संख्या किती असली पाहिजे? शास्त्र सांगतं 1 चौरस फुटामध्ये 1 ऊस असला पाहिजे. एका एकरचं क्षेत्रफळ असतं 43,560 चौरस फूट क्षेत्रफळ असतं. म्हणजे ऊस तोडणी करताना एकरामध्ये
43,560 ऊस असले पाहिजेत. ऊसाची भर लावताना साधारणपणे 4 महिन्याच्या ऊसाला एकरामध्ये 55 ते 60 हजार ऊस असले पाहिजेत. आणि 55 ते 60 हजार ऊसाची संख्या राखायची कसं हे जर समजून घ्यायचं असेल तर तुमचं सरीमधलं अंतर 4 फूट असेल तर 10 फुटामध्ये तुमच्या 50 ते 55 ऊस असले पाहिजे. सरीमधलं अंतर जर तुमच्या 4.5 असेल तर 10 फुटामध्ये तुमच्या 55 ते 60 ऊस असले पाहिजेत. सरीमधलं अंतर जर 5 असेल तर 10 फुटामध्ये तुमच्या 65 ते 70 ऊस असले पाहिजेत. सरीतलं अंतर 5.5 असेल तर 10 फुटामध्ये 75 ऊस असले पाहिजेत. आणि सरीतलं अंतर 6 असेल तर 10 फुटामध्ये 75 ते 80 ऊस असले पाहिजेत. आपला सरीमधला अंतराचा मुद्दा लक्षात ठेवा. आपल्या भागामध्ये काय आहे? सरीमधलं अंतर 4 फूट. जर 4 फूट सरीमधलं अंतर असेल तर 10 फुटामध्ये 50 ते 55 ऊस पाहिजे. आणि ज्यांचं 4.5 आहे त्याने आपला आकडा लक्षात ठेवावा. 10 फुटामध्ये 55 ते 60 ऊस पाहिजेत. कधी ऊस मोजायचे? ऊसाचं वय 2 महिने, 2.5 महिने आणि 3 महिने वय असताना 10 फुटामधले ऊस मोजायचे. ज्या दिवशी आता सांगितलेली संख्या मिळाली, सरीमध्ये ऊस आहे, ह्या बाजूला सरी आहे, ह्या बाजूला सरी आहे, मध्ये जो भोंडा आहे, मध्ये जो वरंब आहे, त्या वरंब्यावरती अपेक्षित संख्या मिळाल्यानंतर छोट्या ट्रॅक्टरचा रोटावेटर घाला, रिव्हर्स रोटावेटर घाला, भोंडा मोडून टाका, सरीमध्ये माती ढकला, उशिरा येणारा फुटवा थांबवा. ऊसाचं कुटुंब नियोजन आपल्याला जमलं पाहिजे. नाहीतर ऊसाच्या दोन्ही बाजूला बळीराम नांगर किंवा देशी नांगरासारखा अवजार घालून 6 ते 9 इंचाची भर लावा आणि त्यानंतर 15 दिवस थांबा आणि 15 दिवसानंतर पक्की भरणी करा. पक्की भरणी करत असताना माझा हात दिसतोय अशी पक्की भरणी झाली पाहिजे. केळीच्या बुडाला भर लावतात अशी भर लागली पाहिजे. वरती 1 ते 1.5 फुटाचा टॉप तयार झाला पाहिजे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये परिस्थिती अशी असते, ऊसाच्या बेचक्यामध्ये मातीच जात नाही, अशी भर आम्हाला नको आहे, अशी भर लागली पाहिजे. आणि माझ्या हाताचा अँगल दिसतोय या पद्धतीनं, ऐकू येईल, माझ्या हाताचा अँगल दिसतोय या पद्धतीनं आपल्याला जर भर लावली आणि चांगली जर भर लावली तर टाकलेली खतं माती अडवतात. 100% ऊसाचं कुटुंब नियोजन होतं. खोडव्यामध्ये बुडक्या छाटणीचं अवजार त्या भोंड्यावर चालवणं शक्य होतं. हार्वेस्टरनं ऊस तोडणं सोपं जातं आणि आपल्याला ऊस तुटेपर्यंत पाणी देणं सोपं जातं. म्हणून भर चांगली लावा. आणि ही भर लावत असताना भोंड्याच्या वरती 10 फुटामध्ये आता सांगितल्याप्रमाणे 55 ते 60 ऊस मिळाल्याशिवाय भर लावायची नाही. संख्या जादा होत असेल तर लवकर भर लावा आणि संख्या कमी होत असेल तर उशिरा भर लावा. आणि भर लावताना 10 फुटामध्ये 55 ते 60 ऊस ठेवा. याचा अर्थ असा आहे की भरणीला तुमच्या एकरामध्ये 55 ते 60 हजार ऊस राहतात आणि तोडणी करताना 40-45 हजार ऊस राहतात. भरणीनंतर निसर्गाचा नियम असा आहे, ज्याला सूर्यप्रकाश मिळाला तोच वरती जातो आणि ज्याला सूर्यप्रकाश मिळाला नाही ते ऊस खाऊन पिऊन मरत असतात. म्हणून भरणीच्या वेळी संख्या बघून भर लावा ही आपल्याला विनंती आहे. एका एकरमध्ये 40 ते 45 हजार ऊसाच्या संख्येपैकी 40 हजार आकडा लक्षात राहतो म्हणून मी सांगतो. 40 हजार ऊस जर मिळाले आणि प्रत्येक ऊसाचं वजन 1 किलो जरी मिळालं तर एकरी 40 टन. 40 हजार ऊस मिळाले, प्रत्येक ऊसाचं वजन 1.5 किलो मिळालं तर एकरी 60 टन. 40 हजार ऊस प्रत्येक ऊसाचं वजन 2 किलो मिळालं तर एकरामध्ये 80 टन. आणि 40 हजार ऊस प्रत्येक ऊसाचं वजन 2.5 किलो मिळालं तर एकरामध्ये 100 टन. आपल्याला फार काही कष्ट करायचं नाहीये. संख्या बघून भर लावायची आहे आणि एकरामध्ये 40 हजार ऊस ठेवायचे आहेत. प्रत्येक ऊसाचं वजन 1.5 किलो, 2 किलो, 2.5 किलो भरेल यासाठी प्रयत्न करायचा आहे. म्हणजे संख्या नियोजन हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतरचा विषय आहे तो म्हणजे बेने निवड. आपण आतापर्यंत काय केलेलं आहे? एका रानामधून ऊस काढायचा आणि दुसऱ्या रानामध्ये लावायचा. हे करत असताना 4 शब्द लक्षात ठेवा. 8 ते 10 महिने वयाचा, जाड लांब कांड्याचा, साखर कमी असणारा कवळा ऊस बेण्यासाठी पाहिजे हे मात्र आयुष्यात विसरू नका. ज्या ऊसामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज नावाची साखर आहे तो ऊस बेण्यासाठी घ्या. म्हणजे 8 महिन्याचा, 9 महिन्याचा, 10 महिन्याचा ऊस असेल त्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज नावाची साखर जास्त असते. कारखान्याला जाणारा ऊस बेण्यासाठी कधी घेऊ नका, त्यामध्ये सुक्रोज नावाची साखर जास्त असते आणि सुक्रोज नावाची साखर असणारा ऊस बेण्यासाठी घेतला तर ऊसाचे उगवण कमी होते. म्हणून 8 महिने, 9 महिने, 10 महिन्याचा ऊस बेण्यासाठी घेणे हे सुद्धा महत्वाचं आहे. त्याचबरोबर कोणता ऊस बेण्यासाठी घेऊ नये? खोडव्यामधला ऊस बेण्यासाठी घेऊ नका. बुडाकडच्या 2 कांड्या घेऊ नका, साखर जास्त आहे. शेंड्याकडच्या 2 कांड्या घेऊ नका, डोळा तयार झालेला नाही. आपूड कांड्याचा ऊस असेल तर बेण्यासाठी घेऊ नका. उभ्या ऊसाला डोळे फुटलेले असतील घेऊ नका. तुरा आलेला असेल तर घेऊ नका. लोळलेला असेल तर घेऊ नका. लोकरी मावा पडलेला असेल तर घेऊ नका. आणि हुमणी लागलेली असेल तर घेऊ नका. जाड लांब कांड्याचा, साखर कमी असणारा कवळा ऊस जर बेण्यासाठी घेतला तर एकरी 7 ते 10 टन उत्पादनात वाढ. उगवण चांगली, ऊस चांगला.
उगवण बिघडली, ऊस बिघडला, म्हणून बेण्याच्या बाबतीमध्ये जागृत राहा. आणि यासाठी काय केलं पाहिजे? पाडेगाव संशोधन केंद्र आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधनं 5 वर्षातनं एकदा आपण बेना आणलं पाहिजे. कारखान्याची मदत घेतली पाहिजे. 1 गुंठ्यावर बेने प्लॉट केला तर पुढच्या वर्षी 1 एकराची लागण होते. 5 गुंठ्यावर बेने प्लॉट केला तर पुढच्या वर्षी 5 एकराची लागण होते. 10 गुंठ्यावर बेने प्लॉट केला तर पुढच्या वर्षी 10 एकराची लागण होते. 20 गुंठ्यावर बेने प्लॉट केला तर पुढच्या वर्षी 20 एकराची लागण होते. आणि 1 एकरावर बेने प्लॉट केला तर पुढच्या वर्षी 1 एकरची लागण होते. म्हणून मला पुढच्या वर्षी किती ऊस लावायचा आहे त्या तारखेच्या अगोदर 9 ते 10 महिने 1 गुंठे, 5 गुंठे, 10 गुंठ्यावर बेण्याचा प्लॉट करा. एका गुंठ्याचा हिशोब सांगतो. एका गुंठ्याला फक्त 200 टिपरी बियाणं लागतं. आपल्या शेतामध्ये फिरा, जाड ऊस बघा, लांब कांड्याचा ऊस बघा, ज्याचं वय 8-9 महिने तो ऊस बघा, 200 टिपरी बाजूला काढा. निवड केलेले 200 टिपरी. एका गुंठ्याला 200 टिपरी लागतात. सरीतलं अंतर 4.5 फूट ठेवा. 2 डोळ्याच्या टिपरामध्ये 6 ते 8 इंचाचं अंतर ठेवा किंवा 1 फुटाचं अंतर ठेवा. एका गुंठ्याला 200 टिपरी लागल्या. सरीतलं अंतर वाढवलं. एका गुंठ्याला 1 ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत टाका. एका गुंठ्याला 14 किलो युरिया टाका, 14 किलो सुपर फॉस्फेट टाका आणि 5 किलो पोटॅश टाका. सुपर फॉस्फेट आणि पोटॅश लागणीला 75% टाका आणि भरणीला 25% टाका. युरिया मात्र दर महिन्याला 2 किलो द्या. या पद्धतीनं एका गुंठ्यावर बेण्याचा प्लॉट तुम्ही केला. पुढच्या वर्षाच्या लागणीच्या तारखेच्या अगोदर 9 महिने लागण करताना तुमच्या हातामध्ये 8 ते 10 महिने वयाचा जाड लांब कांड्याचा साखर कमी असणारा कवळा ऊस जर तुमच्याकडे बेण्यासाठी असेल तर तुम्ही निम्मी लढाई जिंकल्यासारखी आहे. उगवण चांगली, ऊस 1 नंबर. उगवण बिघडली, ऊस बिघडला, म्हणून बेन स्वतःच तयार करावं ही सुद्धा माझी विनंती राहील. शेतकरी बंधूंनो, आपण नदीकाठचे शेतकरी आहात. आपल्याकडे काळ्या जमिनी आहेत. अशा जमिनीमध्ये 5 वर्षातनं एकदा जमिनीच्या खालून चालणारा एक नांगर असतो. माझा हात दिसतोय असा नांगर असतो. 5 वर्षातनं एकदा हा नांगर चालवा. खर्च किती आहे? हा नांगर चालवायचा खर्च फक्त 2 ते 2.5 हजार रुपये आहे. कारखान्यामार्फत हे अवजार तुम्ही खरेदी करावं आणि भागामध्ये गटामध्ये एक अवजार ठेवावं. हे अवजाराचं नाव आहे सब सॉइलर. तळी फोडणारा नांगर. 50 HP पुढचा ट्रॅक्टर लागतो. जमिनीच्या खाली जाऊन 1.5 फूट, 2 फूट, 2.5 फूट जमिनीमध्ये जातो. जमीन चिरण्याचं काम करतो, जमीन फाडण्याचं काम करतो. याला म्हणतात सब सॉइलर. ऊसाच्या मुळांचा जर अभ्यास केला तर पहिल्या 1.5 फुटामध्ये 70% मुळं असतात आणि या 1.5 फुटापर्यंत आपल्याला खोलवर मशागत करण्यासाठी खोडवं मोडल्यानंतर 5 वर्षातनं एकदा सब सॉइलर चालवायला विसरू नका. एकरी 8 ते 10 टन उत्पादन वाढवून देणारा मुद्दा आहे. मुळाच्या सानिध्यामधले क्षार तळाला जाऊन बसतात. मुळाच्या सानिध्यामध्ये हवा आणि पाण्याचं संतुलन चांगलं राहतं. मुळांना अन्न आणि पाणी घेणं सोपं जातं. म्हणून सब सॉइलर 5 वर्षातनं एकदा 5 फूट अंतरावर चालवायचा आणि एकराला फक्त 2,000 रुपये 2,500 रुपये खर्च करायचा आहे. एकरी 8 ते 10 टन उत्पादन वाढवून घ्यायचं आहे. यासाठी मशागत करताना सब सॉइलर चालवायला विसरू नका. आता आपण सांगितलं की मला सरीमधलं अंतर आपलं 4 फूट आहे. साहेब, महाराष्ट्रामध्ये खूप क्रांती झालेली आहे. एवढं सरीमधलं अंतर ठेवून चालणार नाही. आमचं 2 सरीमधलं अंतर कमीत कमी 4.5 फूट पाहिजे. पाटानं पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 2 सरीतलं अंतर 4.5 ते 5 पाहिजे आणि ड्रीप करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 2 सरीतलं अंतर 5 पाहिजे, 5.5 पाहिजे, 6 पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये 7 फुटापर्यंत गेला तर चुकीचं नाही. छोट्या ट्रॅक्टरनं आम्हाला मशागत करायची आहे. हार्वेस्टरनं ऊस आम्हाला भविष्यामध्ये तोडावं लागणार आहे. साहेब, आपल्या कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांच्या मांजरा कारखान्यावरती गेल्या 2 वर्षामध्ये एकही लेबर टोळी भरली जात नाही. 100% हार्वेस्टरनं ऊस तोडला जातो. ही परिस्थिती आपल्याकडे यायला वेळ लागणार नाही. म्हणून हार्वेस्टरनं ऊस तोडण्यासाठी सरीतलं अंतर 4.5 फुटाच्या पुढे पाहिजे. 13 HP पॉवर टेलर असेल, 18 HP मित्सुबिशी ट्रॅक्टर असेल, अंगद असेल, अर्जुन असेल, सोनालिका असेल, महिंद्रा असेल, कुबोटा असेल, सगळे ट्रॅक्टर तुम्हाला 4.5 फुटाच्या पुढे सरीतलं अंतर असेल तर चांगले चालतात. मग बाळ भरणी करण्याचं काम असेल, मोठी भरणी करण्याचं काम असेल, ऊसाच्या पानावर फवारणी करण्याचं काम असेल, या सगळ्या कामासाठी तुम्हाला सरीतलं अंतर 4.5 फुटाच्या पुढे ठेवायचं आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. शेतकरी बंधूंनो, वेळ बराच झालेला असल्यामुळं फक्त मी 1-2 टिप्स सांगतो आणि थांबतो. खताचं व्यवस्थापन करत असताना एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये 3 शब्द विसरू नका. एक म्हणजे मगाशी सांगितलेली सेंद्रिय खतं, रासायनिक खतं आणि जैविक खतं. सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक ह्या खताचा मिलाप करा आणि येणाऱ्या काळामध्ये ड्रीप मधनं खतं द्यायला आपण शिकलं पाहिजे. आठवड्याला एकदा, महिन्याला 4 वेळा, 8 महिन्यामध्ये 32 वेळा आपल्याला ड्रीप मधनं खतं देता येतात आणि पाट पाण्याच्या शेतीमध्ये 4 किंवा 5 वेळा खतं देता येतात. थेंबा थेंबानं पाणी आणि ग्रॅमनं जर खतं द्यायची असतील तर काळ बदललेला आहे. आपण ड्रीप करावं आणि ड्रीप मधनं युरिया देता येतो. 100% युरिया ड्रीप मधनं देता येतो.
अमोनियम सल्फेट ड्रिप मधनं देता येतं, पांढरा पोटॅश ड्रिप मधनं देता येतो, मॅग्नेशियम सल्फेट ड्रिप मधनं देता येतं. फक्त डीएपी सारखं किंवा सुपर फॉस्फेटिक सारखं खत लागणीला आणि भरणीला टाकायचं आणि बाकी ड्रिप मधनं खतं द्यायची. आणि जे पाटपाणीवाले शेतकरी आहेत त्यांनी लागणीपासून भरणीपर्यंत 5 वेळा खतं देत असताना सेंद्रिय खतामध्ये मिसळून खतं टाका. टाकलेली खतं अवजारानं माती आड करा आणि खत माती आड केल्यानंतर 2 दिवसानंतर हलकं पाणी द्या. वेळेवर 5 वेळा खतं द्या. आणि बाळ भरणी, कच्ची भरणी आणि पक्की भरणी 2 महिन्याच्या उसाला 2 जाती अवजार चालवायला विसरू नका, त्याला बाळभरणी म्हणतात. 90 दिवसाच्या उसाला भोंडा मोडून सरीमध्ये माती ढकलायला विसरू नका, उशिरा येणारा फुटवा थांबवण्याचं काम केलं जातं, त्याला कच्ची भरणी म्हणतात. आणि 4 महिन्याच्या उसाला सरीच्या जागी भोंडा करणे आणि भोंड्याच्या जागी सरी करणे, त्याला पक्की भरणी म्हणतात. बाळभरणी फुटवा वाढवण्यासाठी करा, कच्ची भरणी उशिरा येणारा फुटवा थांबवण्यासाठी करा, पक्की भरणी 100% उसाचं कुटुंब नियोजन करण्यासाठी 3 वेळा मशागत करा. आणि हे करत असताना तण नियंत्रण हा एक टॉपिक थोडक्यात सांगतो. लागण झाल्यानंतर पहिलं किंवा दुसरं पाणी दिल्यानंतर शेतात तण नसताना तणनाशक फवारणी करणारा शेतकरी सगळ्यात हुशार शेतकरी मानला जातो. म्हणून लागण झाल्यानंतर पहिल्या 48 तासात तणनाशक मारायचं असेल तर 200 लिटर पाण्यामध्ये 200 मिली गोल मारा, जे तुम्ही कांद्याला वापरताय. 200 लिटर पाण्यामध्ये 200 मिली गोल पहिल्या 48 तासात. आणि हे जर नाही जमलं तर पहिलं किंवा दुसरं पाणी दिल्यानंतर 200 लिटर पाण्यामध्ये 500 ग्रॅम मेट्रिबिजन घटक असणारं, मग शेंकोर असेल, टाटा मेट्री असेल, डिझायर असेल, आयमॅक्स असेल, बेंजी असेल, ज्याच्यामध्ये मेट्रिबिजन घटक आहे असं तणनाशक 200 लिटर पाण्यामध्ये 500 ग्रॅम. मी त्यातल्या त्यात नाव घेईन, शेंकोर नाव घेऊन बाहेर कंपनीचं. 200 लिटर पाण्यामध्ये 500 ग्रॅम पहिलं किंवा दुसरं पाणी दिल्यानंतर या शेंकोरची फवारणी करायला विसरू नका. हे जर नाही जमलं, लागण झालेली आहे, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, 25 दिवस झाले, अशा वेळी तर तणनाशक मारा. तण 3 ते 4 पानावर दिसत असताना 200 लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो मेट्रिबिजन घटक असणारं तणनाशक. आणि शेजारी जर द्राक्षाची बाग नसेल, भाजीपाला नसेल तर यामध्ये 1 लिटर 2,4-D मिसळू शकता. 2,4-D मिसळत असताना शेजारी भाजीपाला असेल तर मात्र मिसळता येणार नाही, हे लक्षात ठेवावं. शेतकरी बंधूंनो, सिंजेंटा कंपनीचं कॅलरीज एक्स्ट्रा नावाचं एक तणनाशक आहे. 200 लिटर पाण्यामध्ये 1400 मिली, याचे रिझल्ट चांगले आहेत. धानुका कंपनीचं टायझोम नावाचं एक तणनाशक आहे. 150 लिटर पाण्यामध्ये 450 ग्रॅम, याचे रिझल्ट चांगले आहेत. यामध्ये लवाळा मारायचं तणनाशक आहे. बारीक आणि मोठ्या पानाचे तणनाशक मारण्यासाठीचं मेट्रिबिजन आहे. आणि 1 लिटरची बॉटल 2,4-D फ्री देतात. 3 घटक असणारं टायझोम वापरायचं असेल तरी रिझल्ट चांगले आहेत. नाहीच काय मिळालं तर 200 लिटर पाण्यामध्ये 500 ग्रॅम डायरॉन घ्या आणि 300 ग्रॅम शेंकोर घ्या आणि तण 3 ते 4 पानावर असताना तणनाशक मारा. 100% तुमच्या शेतामधली तण मेलेली दिसतील. आणि मोठी भरणी झाल्यानंतर तुमच्या शेतामध्ये जर वेल वाढत असतील तर भरणीनंतर 200 लिटर पाण्यामध्ये 150 ते 200 मिली गोल आणि 1 लिटर 2,4-D भरणी झाल्यानंतर तुम्ही जर मारलं तर तुमच्या ऊसामध्ये शेवटपर्यंत वेल येत नाहीत, याची सुद्धा काळजी भविष्यामध्ये घ्यावं. वेळ झालेला असल्यामुळं मला कल्पना होती ह्या गोष्टी घडत राहणार. आपल्याकडे कार्यक्रम थोडेसे जास्त आहेत आणि वेळेची मर्यादा असल्यामुळे मी थोडंसं आटोपतो घेतो. आपण हे करत असताना 2 शब्द आयुष्यामध्ये विसरू नका. राईट टाइम राईट ऑपरेशन. योग्य वेळी योग्य काम करा. तुम्हाला ऊस कधी नाराज करणार नाही. ऊसापासून साखर तयार व्हायला लागलेली आहे, ऊसापासून वीज निर्मिती व्हायला लागलेली आहे, ऊसापासून इथेनॉल तयार व्हायला लागलेला आहे, ऊसापासून सीएनजी गॅस तयार व्हायला लागलेला आहे, पीडीएम पोटॅश तयार व्हायला लागलेला आहे. आणि असं पीक पृथ्वीच्या पाठीवर दुसरं कुठलं मिळणार नाही. फक्त आपलं प्रेम कमी झालेलं आहे, ते प्रेम वाढवा आणि एकरी 80 ते 100 टनाकडे वाटचाल करण्यासाठी हे मुद्दे तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये मिळतील, याचा वापर करावा आणि जास्तीत जास्त उत्पादन वाढवावं, एवढी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण साहेब या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी दिली, सत्कार केला, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आपण माझं व्याख्यान अर्धा ते पाऊण तासाचं व्याख्यान मन लावून ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आपल्या मनामधल्या काही शंका असतील यासाठी एक 10 मिनिटाचा वेळ घेऊया. आपण प्रश्नोत्तराचा कार्यक्रम करू आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपेल. धन्यवाद. आभारी आहे.